नमस्कार मित्रहो, मी साऱ्या पाडवी. गेल्या अनेक दिवसापासून जे काही आपले आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहेत, उपोषणाला बसलेले आहेत, ते शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर जो काही अन्यायकारक जी आर काढण्यात आलेला आहे 5 ऑगस्ट रोजी. या जी आरमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जे विद्यार्थी तालुका लेवलवरचे विद्यार्थी असतील किंवा ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी असतील 5 किलोमीटरचे आत जे विद्यार्थी असतील ते त्या वसतिगृहात प्रवेश घेऊ शकणार नाही. तसेच जिल्हास्तरीय विद्यार्थी किंवा विभागीय स्तरावर जे काही विद्यार्थी साधारणतः 15 किलोमीटरच्या आतील जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थी आदिवासी वसतिगृहात प्रवेश घेऊ शकणार नाही असे जी आर काढण्यात आलेले आहेत. हे जी आर तात्काळ रद्द झाले पाहिजे म्हणून जे काय आपले आदिवासी विद्यार्थी गेल्या अनेक दिवसापासून पुणे असतील, नागपूर असतील, गडचिरोली असतील, नाशिक असतील अशा ठिकाणी ते विद्यार्थी उपोषण करत आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत. परंतु त्या विद्यार्थ्यांवर दखल का घेतली जात नाही? कधीपर्यंत आदिवासी विकास विभागातील भोंगळ कारभार थांबणार आहेत? आणि जे 2 वर्षात 585 मुलांचं मृत्यू पावलेला आहे, त्या मुलांवर कधी सरकार न्याय मिळवून देणार किंवा त्या पालकांना कधी न्याय मिळणार हे अत्यंत खेददायक आहे. मित्रहो, भारतीय संविधानात बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19(1)(अ) मध्ये दिलेला आहे की अनुच्छेद 19(1)(अ) बोलण्याचे स्वातंत्र्य या अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले मत मांडण्याचा, बोलण्याचा हक्क आहे, विचार व भावना व्यक्त करण्याचा हक्क आहे, लेखन, भाषण, प्रसार माध्यमे इत्यादींद्वारे अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे. परंतु मित्रहो, जे काही विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी बोलतात, त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बोलतात, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी बोलतात, अशा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केले जाते प्रशासनाकडनं, पोलीस विभागाकडनं. तर हे निंदनीय आहे. आणि मी तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून एकच आवाहन करेन की तमाम महाराष्ट्रातील जे काही आदिवासी विद्यार्थी आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी हित लक्षात घेऊन आदिवासी समाजातील सर्व पालकवर्ग असतील, कर्मचारी वर्ग असतील, तरुण वर्ग असतील यांनी जे काही उपोषणाला बसलेले आहेत विद्यार्थी त्यांना सहकार्य करायचं आहे. त्यांच्यासाठी आपण पण एक खारीचा वाटा उचलून आपण त्यांना साथ दिली पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. हे जे विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत हे विद्यार्थी स्वतःसाठी नाही तर येणारी पिढी आहेत, त्या आदिवासी वसतिगृहातील जे काही शिक्षण घेणारे विद्यार्थी त्या ठिकाणी कमी होऊ नये आणि आपल्या समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होऊ नये आणि त्यांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. एवढंच बोलतो आणि मी इथं थांबतो. जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय. थँक्यू.